मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना अमित ठाकरे यांचा रात्री फोन आला होता। महाजन यांनी नाराजी व्यक्त केली। सूत्रांनी ही माहिती दिली। प्रकाश महाजन यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि म्हणून अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांना फोन केला का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्या पाठोपाठ रात्री अमित ठाकरेंनी प्रकाश महाजनांना फोन केला असं कळत आहे। काय म्हणाले प्रकाश महाजन तर मी राज ठाकरे यांना देव मानतो। त्यांचं नाव माझ्या कपाळावर कोरलं गेलेलं आहे। माझ्यासारख्या भक्ताचा माझ्यावर देवाकडे हट्ट आहे। मला सन्मान मिळावा त्यानंतरच मी देवळात जाणार आहे अशी प्रतिक्रिया नाराज प्रकाश महाजन यांनी दिली। मला अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचे फोन आले। मी दोघांनाही सांगितलं मी नाराज असलो तरी देव बदलणार नाहीये। माझा शेवट राज ठाकरे यांच्याच खांद्यावर होणार आहे असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। दादा, रात्रीतून कुणाकुणाचे फोन आले आणि तुमचं काय बोलणं झालं? नाही, मला फक्त रात्री फोन आला तो अमितजीचा आला आणि त्यांनी मला विचारलं काय झालं काय नाही। मला असं असं झालं। त्यांनी हे म्हटलं की मीडियापर्यंत जायला न पाहिजे। तर म्हणजे साहेब मी मीडियात कसं सांगणार? आम्ही स्वतःच आलो। खरी गोष्ट, मला बोलावलं नाही, मला निमंत्रण नाही, हे मी मीडियात सांगून आपल्यावर कमीपणा काय घेऊ? ते मीडियाच्या लक्षात आलं। ठीक आहे, मी काय बोलायला पाहिजे तर पण शेवटी जगाला तर कळालं मी तिथं नाही आहे। कदाचित माझ्या भावनाचा आवेग जास्त असेल, पण माझ्या डोक्यात असं काही नाही आहे की पक्ष सोडावा आहे, असं काही अजिबात नाही। मला ना जी माझा राज ठाकरेसोबत काम करण्याची ते आम्हाला कधीतरी 18-19 वर्षाचे असताना अटल बिहारी वाजपेयीच्या नावावर होती, म्हणून म्हणलं की दुसऱ्या डोक्यात विचारच नाही। पण ते येतो म्हटले तुम्हाला भेटायला? मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्याचे ते चिरंजीव आहेत, आमचे नेते आहेत, मी भेटायला येतो। म्हणलं तुम्ही येऊ नका, मी येतो, तुम्ही मला सोयीनं बोलवा। एवढ्या आस्तेपणानं चौकशी कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं आम्हाला? बाळादादाचा फोन आला सकाळ? ते आमचे जुने मित्र आहेत। मग 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 तो मात्र आमचं ते संवाद मी नाही सांगू शकत तिथं। म्हणजे खरी भावना बोलूनच दाखवली, भावना राग जे काही आहे। आणि बाळा नांदगावकरच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तो ऐकून घेतला, त्यांनी काही क्रॉस केलं नाही। माझे जुने संबंध आहेत त्यांच्यापाशी। माझा बोलण्याचा उद्देश सुद्धा तोच होता की आपण पक्ष म्हणून जातो तर सगळ्यांना त्यात आपलं वाटलं पाहिजे। कुणीतरी एक टोळकं चालवतंय, माझ्या मर्जीची माणसं मी बोलावतोय, असं नाही व्हायला पाहिजे। पण नाराजी आता दूर झालेली स्वतः अमित ठाकरेंनी काय म्हणलं? अहो मला सांगा, अमित ठाकरेनं फोन केलं, माणूस किती दिवस आपल्या देवावर नाराज राहू शकतोय? प्रश्न देवाचं आपल्याकडे लक्ष वेधलं पाहिजे। असं नाही की लहान मुलंच काहीतरी खोड्या करून मोठ्या माणसाचं लक्ष आपल्याकडे घेतात, मोठी माणसं सुद्धा काही खोड्या करून लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात। देवानं माझ्याकडे लक्ष द्यावं, माझी बाजू ऐकून घ्यावी। मी नाही, असे असंख्य कार्यकर्ते जे ह्याच्यात मला काल रात्रभर फोन होते प्रत्येक कार्यकर्त्यांना। मी म्हणलं अरे मी कुठं चाललोच नाही बाबा। पण जसं काल तुम्ही बोललाय की राज ठाकरेचं नाव तुमच्या कपाळावर कोरलं गेलेलं आहे, राज ठाकरेंना तुम्ही देव मानता, पण तुम्ही देवळात जायला तयार नाही। आता हे कसं, आणि देवळ सोडायला सुद्धा तयार नाही। देवानं बोलवा ना, मग काय फरक पडतो? शेवटी भक्ताची एवढी मागणी पुरी करावी। आज तू पांडुरंग 28 युग उभा आहे त्या विटेवर, मी कुठं म्हणतो 28 युग उभा राहा। तुम्ही एक बार पुकारतो लो। पण अमित ठाकरेंनी तुमच्याशी बोलणं केलं, बाळा दादा तुमच्याशी बोललेलं, तुम्हाला राज ठाकरेच्या फोनची अपेक्षा आहे का नसावी? हा राज ठाकरे रोज भेटा वाटतं आम्हाला। प्रकाश महाजनांनी सगळं बोलून दाखवलं। अमित ठाकरेंचा फोन आला, बाळा नांदगावकरांचा फोन आला, ते पक्ष सोडायला तयार नाहीत। राज ठाकरेंचं नाव त्यांनी कपाळावर कोरलं म्हणतायत, राज ठाकरेला ते देव मानतायत, मात्र त्या मंदिरातही जायला तयार नाही आणि मंदिरं सोडायला तयार नाही, अशी एक वेगळी प्रतिक्रिया प्रकाश महाजनांनी दिली। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।